प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करा। दिवसभरातील ताज्या बातम्या पाहत रहा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर। दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे। यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या घरामध्ये अद्यापही कापसाचे बोंड सुद्धा गेले नाही। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरात 5 ते 7 क्विंटल प्रमाणे कापूस येत होता। मात्र यावर्षी या संकटाचा सामना करत शेतकऱ्यांना आता बोंडअळीचा सामना करावा लागत आहे। यावर्षी खरीप पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेले व आता रब्बी पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून अक्षरी 100% जाण्याच्या मार्गावर आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी कपाशीवर 100% बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तालुक्यातील सांगलूड येथील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीवर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली आहे। शासनाने तातडीने सर्वे करून शेतकऱ्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, यासाठी असंघटित कामगार संघाच्या वतीने तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपाशी घेऊन धडक मोर्चा करण्यात आला। येत्या 8 दिवसात सर्वेक्षणाला सुरुवात करून नुकसान भरपाई न मिळाल्यास संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्या घरात सडलेली कपाशी नेऊन टाकणार, असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे। बोंडअळीचे सर्वेक्षण बोंडअळीचे सर्वेक्षण नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष विनय गावंडे, जिल्हा सरचिटणीस दीपक पारदे, जिल्हा उपाध्यक्ष विकी होले, अंजनगाव तालुकाध्यक्ष मुरलीधर केवटी, शहराध्यक्ष चंदू ढोले, दर्यापूर शहराध्यक्ष राहुल भूमर, उपाध्यक्ष योगेश हिंगणकर, तालुका उपाध्यक्ष निलेश सगणे, गणेश पाटील, गावंडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज। प्रजासत्ताकच्या YouTube चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853। दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या YouTube चॅनलवर, प्रजासत्ताक न्यूज चॅनल।